बातमी आपल्या हक्काची। गावभेट दौऱ्यात दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याकडे डोंगरगावच्या महिलांनी मागणी केलेल्या सांगोला जत एसटी बस सेवेचा शुभारंभ करून आबांनी मागणी पूर्ण केल्यामुळे नागरिकांनी आभार मानले। डोंगरगावातील नागरिकांना जत तालुक्याला कामानिमित्त त्याचबरोबर रुग्णालयात जाण्यासाठी सोनंद पर्यंतचा प्रवास करून तिथून दुसऱ्या गाडीच्या माध्यमातून जतला जायला खूप त्रास होत होता। ठीक त्याचवेळी डोंगरगावातील महिलांनी एकत्र येऊन सांगोला जत ही लालपरी डोंगरगाव मार्गे चालू करावी असे मुद्दे 2-3 वेळा पाठीमागे देखील मांडण्यात आले होते। या सर्व गोष्टीवरती पूर्वी काही ठिकाणी पत्र देऊन देखील गाडी सुरू करण्यात आली नव्हती। त्याचबरोबर 5 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार लोकनेते माननीय श्री दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यादरम्यान डोंगरगाव नगरीतील सामाजिक कार्यकर्त्या सौ जयश्रीताई पवार आणि महिला वर्गाने पुढाकार घेऊन त्या गावभेट दौऱ्यादरम्यान दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या समोर डोंगरगावातील दूध उत्पादक दरवाढ, महिलांना उद्योगांना प्रोत्साहन आणि सांगोला जत मार्गावरील एसटी डोंगरगाव मार्गे सुरू करावी ही मागणी केली होती। तसेच जनतेच्या सह्यांचं पत्र माननीय आबांना दिलं। तात्काळ दखल घेऊन दीपक आबांच्या प्रयत्नातून या मार्गावर दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी पहिली लालपरी धावली। या निर्णयामुळे वासूद, अकोले, निजामपूर, माणेगाव या गावातील वृद्ध महिला यांनाही खूप सोयीस्कर झाले। ही लालपरी सांगोला येथून सकाळी 7:30 जत मार्गिकासाठी निघेल। गाडी सांगोला, वासूद, अकोला, निजामपूर, माणेगाव, डोंगरगाव, वाळेखिंडी वाया शेगाव अशी जतला जाईल। सदर गाडी सुरू झाल्यामुळे प्रत्येक गावामध्ये गाडीच्या चालक आणि वाहक यांचा सत्कार करण्यात आला। त्याप्रमाणेच डोंगरगाव नगरीमध्ये देखील या गाडीचे चालक आणि वाहक यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले। यावेळी बसचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व माननीय यशराजे साळुंखे पाटील हे उपस्थित होते। डोंगरगावच्या समाजसेविका सौ जयश्रीताई श्याम पवार यांनी श्रीफळ वाढवून पूजा केली। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कडून यशराजे साळुंखे तसेच चालक, वाहक आणि प्रवास करणाऱ्या महिला यांना फेटा, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। शिक्षक तानाजी बाबर यांनी प्रस्तावना मांडली। यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सचिव माननीय श्री सुहास बाबर, माजी सरपंच सतीश वाघमारे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक तानाजी बाबर, सामाजिक कार्यकर्ते श्याम सोपान पवार, विशालदीप बाबर, रामहरी किरगत, माणिक गुरव, साहेबराव कदम, अशोक बाबर सर, आबोसो बाबर, सुभाष किरगत, बाजीराव बाबर, जगन्नाथ कदम, युवा उद्योजक संकेत श्याम पवार, रामचंद्र राजगे, अब्दुल मुलानी, रशीद मोलानी, महिला संघटक अलकाताई शेंडे तसेच युवा नेतृत्व यशराजे साळुंखे पाटील, त्याचबरोबर इतर कार्यकर्ते आणि सर्व युवक आणि सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांसोबत गावातील इतर ग्रामस्थ हे यावेळी उपस्थित होते। यावेळी गावकरी मंडळींकडून माननीय दीपक आबा साळुंखे पाटील यांनी कामाची पूर्तता केल्याबद्दल आभार मानले। त्याचबरोबर या कामाची मागणी करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।